नमस्कार मंडळी, मी श्रीकांत देवल. मी आज आलो आहे आमच्या गावाजवळच्या धायरावरती. तिथे पठार आहे, ते पठार आपण नीट बघूया काय काय तिथे आहे ते. चला तर मग माझ्याबरोबर. थोडंसं चढण आहे पण ते जरा हलकं आहे, एवढं काही चढण्यासारखा डोंगर नाही आहे. पण पुढे गेल्यावरती एकदम पठारच आहे. हे बघा, अशी खूप झाडी आहेत, करवंदांची आहेत, मिक्स झाडी आहेत. इथे थोडंसं गवत रुजलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मला जर रानमेवा जर मला दिसला तो मी आता तुम्हाला दाखवेनच. बघूया इथे आहे का रानमेवा. नाही, अजून नाही आलेला आहे. बघ कुठे दिसतात का? नाही, चार बरं पुढे असते. थोडंसं आपण इकडे बघूया. पायाखाली नीट निरीक्षण करून चालावं लागतं आहे, कारण गवत खूप आहे. अचानक काहीतरी यायचं जनावर. खाली ढोरे आहेत वाटतं, हा ना? इथे बघूया. हां, इथे आहेत. या इकडे. ही बघा, तुम्हाला रानमेवा एक दाखवतो. ही जी फळं दिसत आहेत ना, त्याला चार बोरं आमच्याकडे म्हणतात. ही खायला खूप गोड असतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते आम्हाला जरा सांगा. काळी झाली का ती खायला एकदम गोड गोड लागतात. आता आपण खायला आम्ही आता काढतोय, आणि कशी लागतात ती आता मी तुम्हाला सांगतो. तर मग या इकडे एकदा आपण काढून खाऊ. पण ते ह्याच सीझनमध्ये असतात. त्याला चार बोरं म्हणतात. हे बघा किती भरलं आहे बघा, ते बारीक बारीक झाडांनी. हे बघा, हे जे दिसतंय ही चार बोरं आहेत. त्याची पानं बघा किती बारीक आहेत, आणि त्याला छोटे छोटे काटे असतात. लालसर आहे, ती पण काढू. खाऊन दाखव बघ कशी लागतात. खा बघ. चारबरी बघितली ना, कशी लागली? छान गोड गोड आहेत. गोडगोड आहेत ना. चला पुढे जाऊ, मग येताना बघू. जरा अर्धवट पिक्की काढली, अर्धी कच्ची अर्धी पिक्की काढली तर आंबट आंबट लागतात जरा. या आंब्याच्या सीझनमध्ये आंबे पण भेटतात. आंब्याच्या सीझनमध्ये कैऱ्यासुद्धा असतात, आंबे वगैरे. हे जे आंब्याचं झाड आहे, करवंद. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय आंबे, जरा झूम करून मी दाखवतो जवळ. हे जे आंब्याचं मोठं झाड आहे, त्याला ऑरेंजसारखा वास येतो फळाला, त्या आंब्याला. बघा इकडे एक झाड आहे. काही गुरं पण चरायला आलेली आहेत, आपण बघूया. इकडे बघूया पठारावरती अजून काय बघण्यासारखं आहे. गवत बघा किती आहे, सगळं गवत आहे. पण आहे. हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय, हा नवऱ्या नवरीचा पूर्ण डोंगर आहे. आणि हा इकडे एक डोंगर दिसतोय, तो कणकेश्वरचा डोंगर आहे. त्याच्यावरती जो मोठा डोंगर आहे तो मला बाजूला होते केवढा म्हणून बाजूला होते. केवढा मोठा आहे बघा तो डोंगर. आपण त्याचाही व्हिडिओ करू. काय बघ आलेले.
नाही, हे झाड गुंजाचं आहे. हे बघा, हे जे झाड दिसतंय, हे हिरवं हिरवं पानांनी भरलेलं, ते गुंजांचं झाड आहे. जी काळी आणि लाल आणि त्याला मध्ये काळं टिपके येतात, त्याचं झाड आहे हे गुंजाचं. केवढं मोठं आहे बघा, आणि हिरवंगार आहे. धायरापर्यंत जाऊया कसं हां, धायरापर्यंत कुठल्या धायरापर्यंत हां, जाऊ तिकडं चल. अशी तर इकडून टर्न घेऊ ना. बैल आहेत ना. हां, म्हणून आता पाटकडून यायचं आहे. पुढे नको तिथेच थांब. वाटलं असेल माहिती. बघते बघ आता. वाटायला थोडं डोळे असेल मी बघते. हे इथे पहिली खूप झाडी होती, आता सगळं मोकळं मैदान झालं आहे, कारण इथे पोरं लहान मुलं वगैरे खेळायला येतात क्रिकेट. बेलाचं झाड आपण बघूया. हे बघा, हे बेलाचं झाड आहे. हे मोठं आहे खूप. त्याची पानं बघा, तुम्हाला आता पानं दाखवतो त्याची. हे बघा, 3 पानं. हो ना, हे बघा. तर 3 पानं सगळी नाहीच आहेत, सगळी डबलची दुशेरीच पानं आहेत. हे बघा, ना आता सीझन नाही तो आठवड्यांचा ना, आता नाही सीझन तो. पण जर खड्डा या गवतात दिसला नाही ना, तर काय होईल माहिती आहे ना, थोबाड फुटाची पाय येईल. हनुमानाचं तोंड होईल सुजून. हां, शेण जाम पडलं. नाही बघ, हे कसलं करदीचं झाड कुठलं, आता ह्याच्यात काय कळायलाच येत नाही. सगळी करवंदाचं. हां, हे बघा मंडळी, हे करवंदाचं झाड आहे. आणि हे जे झाड आहे, ह्याला माझ्या मते ह्याला सरपेणीचं झाड बोलतात. त्याला नंतर काय होईल, ही सगळी पानं पडतील खाली आणि त्याला तुरे येतात फुलांचे, आणि त्याला उग्र वास असतो. आता आपण बांधारा जिथे घातला आहे तिथे जाऊन बघूया कसं काय आहे ते. आम्ही ह्या एरियामध्ये लाकडं, सुखी लाकडं गोळा करायला येतो. बघा केवढा मोठा आहे परिसर. इकडे सूर्यनारायण उगवायला मावळाला आलेले आहेत.
आता खरा जंगल एरिया सुरू झाला. लागलेलं आहे पण. हम्म. इथून जाऊया असं. हो. हो चल इथून. वाट केलेली आहे तिथूनच जाऊया. हां तिथूनच जायचं. मला रस्ता माहिती आहे पण ही आज मला रस्ता दाखवते. काय माहिती नाही काय कारण आहे ते. जंगल माहित नसलं तर जंगल मला माहिती आहे. लहानाचा मोठा मी आज गावात झालो त्यामुळे मला माहिती आहे जंगल. हे बघा इथे केवढी झाडं आहेत ती मोठी मोठी.